असलेले सगळे गेस्ट, नारायण राठोड सर, कोमल डिसूजा मॅम, अभ्यंकर मॅडम आणि दोन केरकर मॅडम, सगळे हांगा जमिल्ले महिला, माझे पत्रकार भाव भयणानो, आज श्रावण महिन्याचो पयलो दीस, एकदम बरो दीस. ह्या बऱ्या दिसाच्यान आमी एक हो प्रोग्राम करता जो आसा तो महिला म्हणटा पळय तो घराचो बॅकबोन. प्रत्येक घराचो घर घोव वतलो, भायर जोडटलो, नोकरी करतलो, धंदो करतलो, येतलो, पैसे हाडटलो, पण ते घर सांबाळपाचें काम करता ती महिला. सो महिलाक एकदम इम्पॉर्टन्स मेळूंक जाय. चडशे महिलांक कितें जाता, महिला घरान उरता, तांकां देवाची देणगी आसता. प्रत्येक महिलेक कसली नाल्यार कसली ती कला दिता. ती घरात रांदता, बरे बरे वस्तू करता, खावपाची वस्तू करता, मागीर विणपाच्यो वस्तू करता, थोडी टपरवेअर, कपडे शिवपाच्यो, वेगळ्यो वेगळ्यो ह्यो कला आसा पळय त्यो सगळ्यो महिलांक दिल्ल्यो आसा. पूण आमचें कितें जाता, महिलांक तो प्लॅटफॉर्म मेळना. ती कला जी देवान दिल्ली आसा, ती देणगी दिल्ली आसा, ती खंय तरी चेपून उरता. हो केळकर मॅडमान जो प्लॅटफॉर्म दिला, मॅडम वृंदा केळकरान जो तुमकां प्लॅटफॉर्म दिला, हाजो उद्देश एक, तिने नावूय सुद्धा सक्षम दिला. हातून महिलेक इंडिपेंडन्स, कॉन्फिडन्स, स्वताची कला सगळ्या लोकांपर्यंत पावपाची एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळा ह्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमान. मॅडम तुमकां खरोखर तुमच्या ह्या आयडियाक देव बरें करूं म्हणटा. तुम्ही हे खरेखर सोसायटीचे बरें काम करता, आमच्या महिला, आमच्या भयणीक फुडें काडपाक. हांव प्रत्येक महिलेक म्हजे बेस्ट विशीस दिता. ह्या माध्यमांतल्यान तुमचे कॉन्फिडन्स वाडटले, तुमचे कडेन स्वताचे हातान पयशे तुमचे घडटले. इंडिपेंडन्स एक मेळप एक नशीब. प्रत्येक महिलेक म्हजे बेस्ट विशीस दिता. हांगा 4-5 दीस जो कार्यक्रम आसा ताका आमी मातसो सपोर्ट केला. प्रत्येक महिलेक सांगता तुमी अशेंच तुमचे बरें जावन तुमकां एक्सपोजर मेळचो, प्लॅटफॉर्म मेळचे, तुमकां खूब लोकांक तुमची जाणीव मेळची आनी तुमची जी कला तुमचे भितर लिपून उरल्या ती भायर येवची आनी तुमकां इंडिपेंडन्स मेळचे आनी स्वताचे एक काम मेळचें. इतलें म्हणटा आनी म्हजे 2 शब्द महिला ह्या घराचा खरा आधारस्तंभ आहे. हा स्तंभ जर मजबूत, पॉवरफुल, शक्तिमान असेल तर त्या घरातील सर्व सदस्य हे सुखरूप असतात आणि असायलाच हवे. म्हणून महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे. आम्ही आमच्या लहानपणात पाहिलं आहे, महिला इतक्या स्वावलंबी नव्हत्या. सासूच्या दडपणाखाली होत्या, सासऱ्यांच्या दडपणाखाली होत्या. काही करायला मिळत नव्हतं, काही बोलायलाही मिळत नव्हतं. कपडे कसले घालावेत कसे घालावेत हे घरातून ठरवलं जायचं. आताच्या सारखं नव्हे. आताच्या मुली आणि महिला काय काय परिधान करतात तुम्हाला माहीत आहे, मी त्याबद्दल बोलत नाही. परंतु त्यावेळी महिलावर नियंत्रण होतं सासू सासऱ्यांचं आणि घरातील माणसांचं. आज महिला अगदी फ्री झालेत, मोकळ्या आहेत, आपल्या मनाला पाहिजे तिथे आणि तसं काम करू शकतात. त्यांच्या अंगात असलेला सुप्त गुण, कलेचा सुप्त गुण त्या प्रदर्शित करू शकतात आणि हे सर्व आम्ही ह्या प्रदर्शनात पाहू शकतो. महिलांचं मुख्य काम म्हणजे घरात अन्नपदार्थ तयार करणे आणि खाण्याचे पदार्थ कितीतरी तयार झालेले आम्ही इथे पाहतो. प्रत्येक महिलेच्या हाताची चव वेगळी असते. प्रत्येक महिलेच्या हाताची चव वेगळी असते. काहींची उत्तम असते, काहींची निकृष्ट असते. पण ही कला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक संधी हवी असते आणि ते व्यासपीठ सक्षम या संघटनेने करून दिलेलं आहे. फक्त खाण्याचे पदार्थ नव्हे तर कपड्यावर विणकाम करणे किंवा इतर काम करणे, कपडे रेडीमेड कपडे तयार करणे, हे सगळं काम महिला करतायत
पण त्याला बाजारपेठ मिळत नाही, त्यांचा सेल होत नाही, विक्री होत नाही आणि त्यासाठी या एक्झिबिशनची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हे समजून या सक्षम संघटनेने हे आयोजित केले आहे, त्याबद्दल त्यांना त्रिवार धन्यवाद. सक्षम म्हणजे स्वतः उभं राहणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं आता खूप गरजेचं आहे. जसं घराचा पाया असतो, ती घराची पाया असते, ती जर पूर्ण कुटुंब सांभाळणारी एक बाई असते, तर ती बाई घट्ट असेल तर पूर्ण कुटुंब घट्ट राहू शकतं. असा मला असं एक म्हणायचं आहे की बाई जर घट्ट असेल तर ते पूर्ण कुटुंब उभं राहू शकतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे सक्षमला सरांनी भरपूर चांगला सपोर्ट केलेला आहे आणि ह्यापुढेही सक्षमला सरांचा असाच सपोर्ट राहील असं मी आशा बाळगते. कारण का सक्षम माझा एकटीचा नसून सगळ्यांचाच आहे, सरांचा आहे, माझा आहे, तुमचा आहे, सगळ्यांचाच आहे. तर सक्षमला सगळ्यांनी असाच सपोर्ट करावा आणि असंच आम्ही सगळे मिळून एकामेकाचा हात धरून पुढे जाऊ ही सगळ्यांना विनंती आहे. देव सातेरीक नमन करून तसेच देव गणरायाक नमन करून हांव माचेर आमचे उपस्थित सिनियर सर राठोड तशेंच आमचे आतां उमेदवार आसतले जे म्हापशेचे एसेंब्ली इलेक्शनाक तांचे सर मयूर सरकार, तशीच आमची ही जी आज तुमच्या खातीर ही सगळी क्रिएटिव्हिटी हाडून तिने जे तुमकां हे प्लॅटफॉर्म दिला ती आमची वृंदा आणि तशीच आमची तेंचे वडील आणि केरकर दोनूय, तांकां म्हजो सगळ्यांक नमस्कार. तशेंच तुमकां ऑल द पार्टिसिपंट तुमकां खरो खूप वेलकम की तुम्ही आज येवन तुमचे इतले ब्युटिफूल जे तुमची जी क्रिएटिव्हिटी आसा तुमच्या मनात ती तुम्ही हांगासर दवरलेली आसा आणि तुम्ही अशेंच करचे हे आमकां खूब जर आमकां आमचो विचार बींग अ महिला तुम्ही अशे आनीक सुबेज करचे ही आमची इच्छा आसा आनी तेका लागून तुमकां आमी ऑल द बेस्ट म्हणटा. तशेंच आज जो आमचो मयूर सर आसा तो इन स्पोर्ट्स ताणें म्हापशा खातीर खूब केल्लें आसा. तेन्ना आमी ताका अशें मिटिंगेन एक दीस आमचे कडेन उलोवपाक मेळ्ळें तेन्ना आमी ताका सांगलें तशेंच तुवें आमच्या म्हापशेच्या बायलां खातीर खूब कितें करपाचें आसा. तितूंतलो एक हो पयलो स्टेप आनी तितून आमकां हे खातीर हे वृंदा मॅडमीन जो प्लॅटफॉर्म दिलो आनी ही जी हे तिका सुद्दां थँक्यू. आनी हेज्या पेक्षा जशें आमी मयूर सराक सांगलां आमी ताच्या बरोबर एक ताजें एक सांदे कशें तें एक झाड जाल्यार आमी तेज्या बरोबर आनी एक कावन्सिलर आसा आमची आनी 2 कावन्सिलर्स आसा ती येवंक शकली ना तेंचे पर्सनल, बट ह्यो आसा तो आमी एक 3 कावन्सिलर्स एक्स कावन्सिलर जे महिला आसा 4 जाणां तेंच्या वांगडा रावन ही तुमकां बरो हेज्या पेक्षा बरो प्लॅटफॉर्म मेळटलो. आनी जर तर आमी सराकूय सांगला जर तर तो निवडून आयलो जाल्यार आमकां एक महिला खातीर म्हापशान एक स्मॉल स्केल इंडस्ट्री आमी हाडून दाखयतली सगळ्या महिला खातीर. तुम्ही घरातले काम करपाचे तशेंच तुम्ही हाफ डे ह्या इंडस्ट्रीक दिवन तुमचो जो विचार आसा तुमची जी कला आसा आमी वी वील सी दॅट सगळ्या महिलांक हांगा म्हापशान काम मेळटलें आनी महिला वयर सरतली. ह्यो आमचो सराक एक आग्रो आसा आनी तेणें आमकां प्रॉमीस केला ते तो करून दाखयतलो आनी म्हाका 110% विश्वास आहा तें काम सर करतलो म्हणून. तेणें आमकां हे प्रॉमीस केला आनी हे तो निवडून येतलो आनी करतलोच. थँक्यू.